नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत हळद या पिकाचे भाव नेमके कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत, कसा भाव सुरू आहे या संदर्भाने माहिती आपण घेणार आहोत। तर सुरुवातीला पाहूयात की जिल्हा वाईज कोणत्या जिल्ह्यात कसा भाव आहे। आज आपण पाहतोय की हळदीच्या पिकाचा जो भाव आहे तो आज गगनाला भिडलाय असं आपल्याला दिसून येत आहे। तर काहींना असं वाटतंय की येत्या काळामध्ये हळदीच्या पिकाचे भाव कमी होतील का, तर काय खरंच भाव कमी होणार आहेत का यावर देखील आपण चर्चा करणार आहोत आणि सध्याचे भाव काय आहेत ते देखील आपल्याला पाहायचे आहे। तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजार भाव जर पाहायला गेलं तर सर्वाधिक म्हणजे 21 ते 24 हजारापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव आहे हळदीचा। त्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा जर आपण विचार करायला गेलं, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हळद पिकते तो जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, आणि या सांगली जिल्ह्यामध्ये हळदीचे नेमके काय भाव आहेत, त्या ठिकाणची जी काही राजापुरी हळद असेल त्या हळदीचा नेमका भाव काय आहे आणि एकूण चांगल्या प्रतीच्या हळदीचा भाव नेमका काय आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे। सध्या आपण पाहतोय की सांगलीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा जर कोणता असेल तर तो आहे हिंगोली। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात वसमत या हळदीच्या जे काही खरेदी विक्री होत आहे त्याचा भाव जर आपण पाहिला ते 16,100 रुपये भाव असल्याचं मत आज आपण पाहतोय की व्यक्त केलं जात आहे। त्यानंतर आपण पाहिले की नांदेडमध्ये कुठला काय भाव सुरू आहे, तर नांदेडमध्ये 17,300 रुपयानं भाव सुरू आहे। आणि अनेक वेळा शेतकरी सुरुवातीला आपण पाहतोय की शेतकरी कुठल्याही पिकाचा किंवा हळद या पिकाचा साठा न करता किंवा जपून न ठेवता थेट मार्केटला आपण काढतो आणि बऱ्याच वेळा ते नुकसान झाले काय अशी आपल्याला शक्यता वाटते आणि तसा अनेक वेळा नुकसान देखील होतं। आता हळदीचे भाव जर आपण पाहिले असतील तर आजचा जो भाव आहे 16,600 जो आहे तो वसमत या ठिकाणी आपल्याला सांगता येते अडतवरती, आणि इकडे मुंबईमध्ये मात्र सर्वाधिक म्हणजे 18 ते 24 हजार रुपये क्विंटलचा भाव सध्या सुरू आहे। यावरून आपल्याला सांगता येईल की हळद या पिकाचे जे भाव आहेत ते भाव आणि हळद सर्वाधिक कुठे पिकले जाते, तर आपण पाहतोय की महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक हळद मिरज, कवठे महाकाळ आणि तासगावला पिकले जाते। तर तेलंगणा हे राज्याच्या दृष्टीने जर आपण देशाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर तेलंगणा हे सर्वाधिक हळद पिकवणारं राज्य आहे। त्यामध्ये प्रामुख्याने देशामध्ये प्रमुख जे राज्य आहे हळद पिकवणारं ते म्हणजे तेलंगणा आहे, आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर लागतो, त्यामध्ये सांगली, हिंगोली, नांदेड आणि वाशिम ह्या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये करता येतो सर्वाधिक हळद पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, आणि महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला सांगता येतो। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे अनुक्रमे खरं तर हळद पिकवणारे राज्य आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये सर्वाधिक हळद पिकते। यावरून आपल्याला सांगता येतं की महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये देशात सर्वाधिक हळद पिकणारे हे दोन राज्य आहेत। आणि आज हळदीचा भाव जर आपण पाहिला तर या दोन्ही राज्याचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भाव असल्याचं मतही आपल्याला नोंदवता येते। या ठिकाणी 21 ते 24 हजारापर्यंत भाव जो आहे तो हळदीचा झालेला आहे, त्यामुळे हळदीचा भाव हा गगनाला भिडत आहे, वरचेवर भाव वाढत आहे। आजच्या तारखेचा जर भाव पाहायला गेलं तर 100-200 रुपयाचा फरक आहे। हिंगोली 16,100, नांदेड 17,300, वसमत 16,600 आणि मुंबई 18 ते 24 हजार रुपये क्विंटलनं भाव सध्या सुरू असलेला आपल्याला सांगता येते। एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये हळद या पिकाला सर्वाधिक भाव आज आपण येताना पाहतोय, आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये हळद हे पीक शेतकरी घेत आहेत आणि त्याच्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये भाव देखील मिळतोय। परंतु एवढंच आहे की आपण जेव्हा हळदीचं पीक येतं तेव्हा त्याला काहीतरी साठा करून ठेवावा लागतो, कारण जेव्हा हळदीचं पीक येतं मार्च एप्रिल महिन्यात जेव्हा आपण पाहतो, मे मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा भाव कमी असतो, आणि अशा काळातच छोटे मोठे शेतकरी आपली हळद विकतात। परंतु तसं न करता हा जर भाव आपल्याला कायम चांगला भाव मिळून द्यायचा असेल तर त्याचा साठा करणं, त्यासाठी वेअरहाऊस असणं गरजेचं असतं, किंवा ज्या ठिकाणी आपण साठा करतोय त्या ठिकाणी देखील आपण हळद ही साठा करून ठेवायची आणि त्यानंतर ती विकायला काढायची। कारण आज आपण पाहतोय जुलै ऑगस्ट या दरम्यानचे जे भाव आहेत हे सर्वाधिक भाव आहेत, जे की मे आणि एप्रिल मे मध्ये देखील तसे भाव नव्हते जेवढे आज भाव आहेत। एकूणच काय तर शेतकरी बांधवांनो, हळदीच्या पिकाला सध्या भाव मोठ्या प्रमाणात आलेला आहे। येत्या काळामध्ये आपण हळद पिकवल्यानंतर तिचा साठा कसा करून ठेवता येईल आणि जेव्हा मार्केटला भाव वाढतील तेव्हा त्याला विकायला काढणं हे गरजेचं आहे। परंतु अनेक वेळा शेतकरी बांधव जे आहेत
ते आर्थिक अडचणीमुळे हळद झाल्यानंतर काही दिवसात ती विकायला काढतात, त्यामुळे भाव कमी लागतो आणि अशा वेळी व्यापारी देखील हळदीला भाव कमी देतात. आजचा जर विचार करायला गेलं तर आजचे हळदीचे भाव हे सर्वाधिक आहेत. त्यामुळे आपण अशा काळामध्येच हळद विकावी ज्या काळामध्ये मार्केटला भाव वाढलेले असतात. धन्यवाद.